सभापती सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 8 7184 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, राज्यामध्ये ज्या मुलींचं किंवा महिलांचं अपहरण किंवा ते बेपत्ता होण्याची ज्या घटना आहेत त्या रोखण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना निश्चितपणे केल्याच आहेत, पण त्याच्यामध्ये घटना या सातत्याने घडत आहेत आणि याच्यावरती आळा घालण्यासाठी आपण वेगवेगळ्या मोहिमा राबवत असताना ऑपरेशन शोध असेल किंवा आपलं ऑपरेशन मुस्कान असेल, या सारख्या ज्या मोहीम आहेत याच्यामध्ये ज्या कारवाया झाल्या आहेत त्या कारवायांच्या माध्यमाने किती मिसिंग पर्सन्सला आपण शोधू शकलो आणि त्याच्यामध्ये जी संख्या आहे सभापती महोदय, एक आपल्याला खरं तर एक मोडस ऑपरेंडी ही सातत्याने दिसून येते. ठाण्यामध्ये, मुंबऱ्यामध्ये आता लहान शिशूंचं पण आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात त्यांना चोरलं जातं हॉस्पिटलमध्ये. आणि ठाण्यामध्ये, मुंबऱ्यामध्ये एक घटना घडली सभापती महोदय की हॉस्पिटलमधनं त्या लहान बाळाला एका बाईने पळून नेलं आणि नंतर ठाण्याच्या मुंब्रा पोलीस स्टेशनच्या पथकाने ते शोधून काढलं, ट्रेस केलं. अजिंक्य म्हणून तो पीएसओ होता, आमचे ठाण्याचे जे सीपी आहेत आशुतोष डुमरे, या सगळ्यांनी एक टीम तयार केली आणि ते शोधून काढलं. त्या बाईनी काय सांगितलं तर हा जो बाळ आहे, माझ्या बहिणीला मुलगा होत नव्हता म्हणून मी हा बाळ चोरला. सभापती महोदय, हे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे. काय होतं, आपण हे लोक एक ऑर्गनाइज्ड पद्धतीमध्ये गुन्हा करतात, त्यांना कायद्यांचे पळवाट माहिती आहेत. कुठला आपण जबाब दिला की आपल्याला कुठला सेक्शन पडतो, कुठल्या कायद्याचं आपल्याला एक संरक्षण घेता येतं आणि त्याच्यामुळे सभापती महोदय हे एक वेगळ्या पद्धतीचं षडयंत्र खरं तर चालतं. माझी स्पेसिफिक मागणी या संदर्भातली आहे की असे जे ह्युमन ट्रॅफिकिंग करतायत आणि हे जे लहान शिशूंना किंवा लहान मुलींना किंवा व्यक्तींना जे किडनॅप करतात, पळून नेतात, याच्या संदर्भातली आपण अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या माध्यमाने जी ऑपरेशन्स आहेत ती कुठल्या पद्धतीने कडक याच्यावरती कायदे आपण राबवणार. आणि त्याचबरोबर सभापती महोदय, रायगड मधल्या एका घटनेचं मी याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यामुळे या स्वरूपात आपण व्यापक स्वरूपात या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात काय कारवाई करणार, या सभापती महोदय माझ्या 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये सभापती महोदय, जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 70 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यात. तर एकंदरीत राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याची पण माहिती सभागृहाला भेटावी अशी विनंती. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य निरंजनजी डावखरे यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा ह्या सभागृहामध्ये मांडलेला आहे. आपण जर बघितलं तर ह्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मोहीम राबवून आतापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये महिला व अल्पवयीन मुलींची माहिती जर आपण सांगितली तर 2024 मध्ये हरविलेल्या महिला जवळजवळ 45,662 होत्या आणि त्यातल्या सापडलेल्या महिला ह्या 30,877 आहेत. तर हरविलेल्या मुली ज्या अल्पवयीन होत्या त्या 11,316 आणि त्यातल्या मिळालेल्या ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या आहेत 8,475. त्याच पद्धतीनं 2025 मध्ये 48,278 महिला हरविल्या होत्या, त्यातल्या 36,581 सापडल्या आणि अल्पवयीन मुली ह्या 12,113 आणि त्यातल्या मिळून आलेल्या 10,295. अशा पद्धतीच्या घटना संपूर्ण राज्यामध्ये झाल्या. रायगडमध्ये देखील त्या ठिकाणी जानेवारी ते नोव्हेंबर 2025 मध्ये हरविलेल्या मुली 70 होत्या, त्यातल्या 66 मुली आपल्या विभागानं त्या ठिकाणी परत आणून दाखवल्या. याच्याकरिता अधिक वेगानं ही कार्यवाही व्हावी याच्याकरिता संपूर्ण देशभरामध्ये केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयानं ऑपरेशन मुस्कान त्या ठिकाणी राबविलं आणि या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हरविलेल्या महिला असो किंवा हरविलेल्या आपल्या अल्पवयीन मुली असो त्या ठिकाणी शोधून काढलेल्या. त्याच पद्धतीनं राज्य सरकारच्या वतीनं ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम आपण त्या ठिकाणी राबविली. ऑपरेशन शोधच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आपण 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध त्या ठिकाणी ऑपरेशन शोधच्या पहिल्या टप्प्यामध्ये घेतला. नंतर पुन्हा एकदा म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 पासून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑपरेशन शोध ही पुन्हा दुसऱ्यांदा मोहीम त्या ठिकाणी राबविली आणि रेकॉर्डवर जवळजवळ 704 बालकांचा शोध आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे.
सर्व पोलीस स्टेशनमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं निर्भया पथकाची देखील आपण याच्याकरता विशेष जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी स्थापना केली आहे. याच्यामध्ये लवकरच पोलिसांची गस्त अजून जास्त वाढविणे, पोलीस काका आपल्या पोलीस दिदी सक्रिय करण्याच्या उपाययोजना देखील त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आपण त्याचा उल्लेखही केला. अतिशय संवेदनशील असा हा विषय आहे. आकडेवारी आपण सगळी तिकडे दिलेली आहे. हो नाही आणि ती आहेच, परंतु आपण स्पेसिफिक प्रश्न आकडेवारी वेळ कमी आहे. तेवढं 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 हा सभापती वेळेची महोदय, मर्यादा. सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये 2025 मध्ये 48,218 महिला या गायब आहेत. त्याच्यापैकी 36,581 या हे झाल्या, म्हणजे त्याला पोलिसांना यश आलं, परंतु मिळून आल्या असा तो शब्द आहे तिथला. परंतु याच बरोबर एक गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आणि गंभीर आहे. 12,000 महिला बेपत्ता आहेत आणि विशेषतः अल्पवयीन ज्या मुली आहेत 12,113 पैकी जर 2,000 ह्या अल्पवयीन महिला या 2025 मध्ये अजूनही ह्या मुली ह्या मिळालेल्या नाहीत. जगभरामध्ये आपण त्या जिवंत आहेत की नाहीत माहित नाही. या ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये किती लोक त्याच्यामध्ये त्यांना ढकललंय हे माहित नाही. माहिती असायला पाहिजे. आपल्या खरं पोलीस खात्याचं ते काम आहे. जगभरामध्ये मी असं अजिबात म्हणणार नाही, जगभरामध्ये वाढवतील टाइम कारण महत्वाचा प्रश्न आहे आणि साहेब बसलेत समोर. आणि हा प्रश्न फक्त विरोधकांचा किंवा तुमचा आमचा नाही, हा आपल्या सामाजिक सगळ्यांची बांधिलकी आहे. आणि याच्यावर जर आपण समाधान मानत असू, 12,000 महिला अजूनही सापडलेल्या नाहीत आणि अल्पवयीन महिला सुद्धा 2,000 पेक्षा जास्त मुली आपल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरी भागातनं ह्या सगळ्या मुली गायब झालेल्या आहेत. आणि म्हणून ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना तुम्ही परत मिळू शकलात त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे, परंतु हा आकडा इतका मोठा आहे. 12,000 महिला अजूनही मिळालेल्या नाहीत, 2,000 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली अजूनही मिळालेल्या नाहीत. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांनाही माझा तो प्रश्न राहील, अर्थात सरकार म्हणून तुम्हालाही माझा तो प्रश्न राहील की आपण ज्या यंत्रणा उभ्या केल्या त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि ह्याच्यात उत्तरात सुद्धा आहेत, तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या आया बहिणी जर अशा पद्धतीने जर त्या हे होत असतील, गायब होत असतील किंवा पळून नेल्या जात असतील किंवा जे काय असेल ते, हे आपल्याला भूषणावं नाही. महाराष्ट्रासारख्या राज्याला, देशामध्ये कुठेही ते भूषणावं नाही, परंतु महाराष्ट्रासारख्या राज्याला, शाहू फुले आंबेडकरांच्या राज्याला तर अजिबात ते शोभा देणार नाही. म्हणून जेवढ्या यंत्रणा आपण लावलेल्या आहेत, जेवढ्या उत्तरामध्ये, तरी सुद्धा आपण कमी पडतोय ही वस्तुस्थिती आकडे सांगताय. आणि म्हणून त्याच्यासाठी काही विशेष यंत्रणा किंवा त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न हे सरकार करणार आहे का? आणि त्या बाबतीमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये आणि या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना अशा पद्धतीची यंत्रणा उभी करून न्याय देणार आहे का? माननीय मुख्यमंत्री. माननीय सभापती महोदय, निश्चितपणे ही जी काही संपूर्ण या ठिकाणी आपल्या ज्या महिला आणि अल्पवयीन मुलींच्या संदर्भातला विषय आलेला आहे, हा विषय अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात एकच गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की साधारणपणे अनुभव असा आहे की पहिलं जे वर्ष असतं, म्हणजे एखादी घटना घडल्यापासून पहिलं वर्ष याच्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये ज्या काही महिला वेगवेगळ्या म्हणजे निघून गेलेल्या, पळवलेल्या किंवा जे काही आपण वेगवेगळे त्याचे हेडिंग समजू, यातल्या साधारणपणे 55 ते 60% आपल्याला पहिल्या वर्षी त्या ठिकाणी परत येतात, सापडतात. जवळपास 2.5 ते 3 वर्षाचं हे सायकल आहे. 2.5 ते 3 वर्षाच्या सायकलमध्ये आपण 90% पोहोचतो. तरी हे काही खूप समाधानकारक असं मी म्हणत नाही की 100% आपण गेलो पाहिजे, पण दरवर्षी आपण याच्यामध्ये नवीन नवीन ऑपरेशन्स करतो आहोत. त्याचा परिणाम असा होतोय, आपल्या असं लक्षात आलं की साधारणपणे वर्षभरानंतर पोलिसही फार त्याचा पाठपुरावा करत नाहीत आणि यातल्या विशेषतः ज्या वयस्कर महिला असतात त्यांच्या संदर्भात त्यांचे घरचे पाठपुरावा करत नाहीत.
म्हणून आपण स्पेशल सेल याचा अपॉइंट केला आणि स्पेशल सेल अपॉइंट करून त्यांना दर महिन्याला एक त्याची बैठक होते. याच्यामध्ये एडीजी लेवलच्या महिला अधिकारी आपण नेमलेल्या आहेत. त्या महिला अधिकारी दर महिन्याला बैठक घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये किती त्यांनी पाठपुरावा केला, किती सापडल्या, पहिल्या 5 पोलीस स्टेशन ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे ते महिन्याला चिन्हांकित केले जातात. शेवटचे 5 पोलीस स्टेशन ज्यांनी खराब कामगिरी केली आहे त्यांना देखील त्या ठिकाणी रिप्रिमांड केलं जातं. याचा परिणाम असा आहे की आपण जर बघितलं असेल तर आता जवळपास ही संख्या एका वर्षात 10% वाढलेली आहे. 10% त्याच्यामध्ये आपल्याला जो परत येण्याचा किंवा सापडण्याचा दर आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय. या संदर्भात अजून मोठ्या प्रमाणात आपण जी काही कारवाई आहे ती सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आपण 95-96% पोहोचत नाही तोपर्यंत आपण 95-96% काय एकही कोणी मिसिंग असेल तर समाधान नाहीच, पण किमान आपलं टार्गेट हे आहे की 95-96% आपण पोहोचलं पाहिजे. बालकांच्या बाबतीत आपण पोहोचतो, ते हळूहळू आपण 97% पोहोचतो. अल्पवयीनमध्येही आपण जवळपास 90-92% पोहोचतो ना. आता 85% आहोत, पण ते वर्ष दुसरं वर्ष होतं. कारण काय आहे की सायकल मी सांगितलं आपल्याला 2-2.5 वर्षाचं सायकल आहे. ते सायकलच्या अनुसार आपण 90% पोहोचतो. 85% जरी या वर्षी दिसत असलो तरी पुढच्या वर्षी आपण 90% 92% पोहोचतो. पण तसंच एकूणच हा जे हेड आहे म्हणजे अल्पवयीन असतील किंवा महिला असतील या सगळ्यांना शोधण्याकरता स्पेशल मोहिमा या आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. त्या संदर्भात स्पेशल स्क्वॉड्स आपण तयार केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आता प्रत्येक पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्या मार्किंग मध्ये विशेषतः महिलांवरच्या गुन्ह्यांसोबत ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांना किती शोधलं याच्या आधारावर आपण त्यांचं रँकिंग जे आहे ते रँकिंग करतो. त्यामुळे मला असं वाटतं की शासनाचं याच्याकडे लक्ष आहे. ही परिस्थिती सुधारते आहे, ही अजून सुधारली गेली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. कागदपत्रे पटलावर ठेवणे. मंत्री महोदय, कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री